मी परत दापोलीला शिकायला आलो. शाळा सुरू होती, पावसाळा सुरू होता. जमिनीला ओल येऊ लागली होती आणि निसर्ग शांत होत चालला होता. मनात हलकासा उत्साह होता आणि मी ठाम निश्चय करून आलो होतो. माझा लहान भाऊ नवीन कपड्यासाठी हट्ट धरून बसला होता. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण हट्ट अजूनही होता. त्याच्या नजरेतून मी त्याची निरागस इच्छा पाहू शकत होतो. आई म्हणाली, तुझे अण्णादादा मोठे होतील, कमावते होतील, मग तुला 6-6 महिन्यांनी नवीन कपडे मिळतील. आत्ता हट्ट नको करूस. आईच्या बोलण्याचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. माझ्या लहान भावाचा सदरा फार फाटलेला होता. आईने त्यावर 2-3 ठिकाणी ठिगळे लावली होती. ते दृश्य पाहून माझ्या मनात ठाम विचार आला, आपल्या भावासाठी नवीन कपडा शिवून घ्यायचाच. पण प्रश्न एकच होता, पैसे कुठून आणायचे? वडील कोर्ट कचेरीच्या कामासाठी दापोलीला येत होते. दारिद्र्य घरात ठाण मांडून बसलेले, तरी वडिलांची सवय काही सुटत नव्हती. दापोलीला वडील आले की माझ्या खाऊसाठी 1-2 आणे देऊन जायचे. मी ठरवलं की खाऊचे पैसे खर्च करायचे नाहीत. एकही आणा खर्च न करता साठवायचा. शाळा सुरू होती. गणेश चतुर्थीला अजून 3 महिने होते. खाऊच्या पैशांतून हळूहळू आणे जमू लागले. 1-1, 2-2 आणे जमा होत गेले. गावातल्या मुलांना नवीन कपडे असतात, पण माझ्या भावासाठी कोण करणार? हा विचार मनाला सतावत होता. संध्याकाळी मी माझ्या भावाच्या वयाच्या एका मुलाला सोबत घेतलं आणि शिंप्याकडे गेलो. त्याला अंगाचा माप घ्यायला सांगितलं. 2 वार कापड घेतले, अस्तर घेतलं. जमा केलेल्या पैशात कसंबसं काम भागलं. कोट तयार झाला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. तो फक्त कपडा नव्हता, तो माझं हृदय होतं. ते प्रेम होतं. आईच्या शिकवणीचं मूर्त रूप होतं. मन